सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं ड्रग फ्री कॅम्प्स हा उपक्रम राबवण्यात आला। महाराष्ट्रात अवैध अंमली पदार्थांच्या वापराचे वाढते प्रमाण आणि त्याचे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाअंतर्गत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ड्रग फ्री कॅम्पस हा उपक्रम राबवण्यात आला। अंमली पदार्थ प्रतिबंधक समितीची स्थापना, जनजागृती, संवेदनशीलता वाढवणे, स्वयंसेवक व विद्यार्थी घडविणे तसेच पोलीस समन्वय साधणे या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी पोलीस उपायुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पोलीस अधिकारी व महिला सुरक्षा विशेष कक्षाच्या मार्गदर्शनाखाली 10 ऑगस्ट रोजी नियोजन भवन येथे हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात सोलापूर शहरातील शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात अंमली पदार्थांचे सेवन, विक्री व साठवणूक रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना सुरक्षित, निरोगी आणि सकारात्मक वातावरण उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपसंचालिका मुक्तांगण डेडिकेशन सेंटर पुणेच्या सोनाली काळे, रामचंद्र वाघमारे, सारथी युथ फाउंडेशनचे रामचंद्र वाघमारे यांच्यासह विविध मान्यवरांनी मार्गदर्शन व व्याख्याने दिली। या कार्यक्रमाला सोलापूर शहरातील शाळा व महाविद्यालयांमधील सुमारे 400 ते 450 विद्यार्थी, प्राचार्य व मुख्याध्यापक उपस्थित होते। विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांपासून दूर ठेवण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। या अभियानाच्या माध्यमातून सोलापूर शहरात अंमली पदार्थांविरोधात शून्य सहनशीलता, झिरो टॉलरन्स धोरण प्रभावीपणे राबवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे सिद्ध झाले आहे।